नमस्कार मित्रांनो, मी आहे गौरंग मंचेकर विथ मम्मी मंचेकर, आता बाजूला दिले फ्रेमच्या. तर हा ब्लॉग वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि मी विचार केला की चला परत आपण ब्लॉग चालू करूया. या ब्लॉग मध्ये ऍक्च्युअली कोण बनेगा करोडपती आपण करणार होतो, Q&A ब्लॉग करणार होतो. बट मी उद्या कुठेतरी जाणार आहे, तर तो ब्लॉग मी उद्या मी कुठेतरी जाणार आहे. तर त्या ब्लॉग मध्ये मी विचार केला की वाय नॉट जरा मेजवानी ऍड करूया. वाय नॉट. तर तुम्ही आमचा दिस और दॅट वाला ब्लॉग बघितला असेल, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की मी डोसा बनवला. मी आणि माझ्या मम्मीने मिळून डोसा बनवला. ओके, तर त्याच्यामध्ये मी एक चटणी बनवलेली फ्रॉम स्क्रॅच. डोसा वॉज नॉट फ्रॉम स्क्रॅच बट चटणी वॉज फ्रॉम स्क्रॅच. तर ती चटणी आम्ही आज यूज करणार आहे. भरपूर राहिलेली, किलोभर राहिलेली. तर आम्ही विचार केला की वाय नॉट इथे तरी दिसू दे, किलोभर नाही काय पण पाव किलो. वाय नॉट आपण किती वाय नॉट झालं, वाय नॉट आपण त्याला काहीतरी यूज करू. मग आम्ही विचार केला की आपल्याकडे हे आहे, ही गोष्ट खूप अगोदर घेतलेली, कधी वापरली नाही. बट विचार केला की चला सँडविच बनवूया. मम्मी बोलली की चला सँडविच बनवूया. तर मी विचार केला की चला आता लगेच तुम्हाला रेसिपी दाखवतो. आम्ही लहानपणापासून मम्मी अशी हे एक बनवते. कधी काय असेल, कधी इच्छा झाली तर सँडविच बनवते. नॉर्मल काय असं बटाटा पॅटी बिटी काय नाही, नॉर्मल आपलं. त्याच्यासाठी काय करायचं, टेक ब्रेड घ्यायचा. आम्ही ब्राऊन ब्रेड घेतलाय, बट ब्राऊन ब्रेड नाही घ्यायचा. मला असं कोणीतरी कमेंटरने सांगितलेलं व्हाईट ब्रेडच घ्यायचा. खराबच आहे दोन्ही पण घ्या, काय झालं. ठीक आहे, सँडविच करायला ब्रेडच लागणार. गुड वन. ठीक आहे. आणि मग आपण वापरायचं काकडी, त्याच्यानंतर टमॅटो, त्याच्या अगोदर कांदा, आणि मग कॅचचा चाट मसाला कुठलाही वापरा, एव्हरेस्ट वगैरे, आणि आपली बनवलेली चटणी. ह्याचा तुम्हाला रेसिपी हवी असेल तर लास्ट ब्लॉग मध्ये बघा, इथे काय दाखवते मी. ठीक आहे. आणि त्याच्यासोबत मी एक गोष्ट दाखवतो, आणि त्याच्यासोबत शेजवान केचप. हा शेजवान चटणी नाहीये, इट इज शेजवान केचप. मग लेट स्टार्ट. पहिलं काय करायचं, पहिलं आपण हे लाल चटणी जी आहे ती आपण फुल ब्रेड वरती इव्हनली स्प्रेड करून घ्यायची. इव्हनली, ऑड नंबर नका करू, इव्हन नंबर करा. ओके, इव्हनली स्प्रेड केलं का काय मेरी केलं का बोलतोय मी, बघ. केलं ना. इव्हनली स्प्रेड नाही केलं, जरासं ऑड केलंय, पण ठीक आहे. ह्याच्यावरती आपण मग काय टाकायचं, ह्याच्यावरती भाज्या टाकायच्या. भाज्या कुठे, टोमॅटो आणि फक्त हेच आहे, शिमला मिरची नाहीये. तेच ग. ठीक आहे. मग ह्याच्यावरती आपण भाज्या लाईन करायच्या, लाईन अप एकदम चांगल्यापैकी. एस्थेटिक दिसलं पाहिजे, आतमध्ये पण एस्थेटिक असलं पाहिजे. त्यांना पण मजा आली पाहिजे ना की भाई आपण एस्थेटिकली बसलोय, बरोबर. मुखवास बनवलाय, मी हे पण बकवास बोलतोय. ठीक आहे. मग हे बघा, ह्याच्यावरती हे ठेवलं, मग ह्याच्यावरती हे ठेवायचं. मला टोमॅटो जास्त आवडतो. कच्चा टोमॅटो खायला ना मम्मी मला लहानपणी अशीच द्यायची, मला आवडायचं, आता पण आवडतो. कधी कच्चा टोमॅटो भेटला खातो मी, मस्त वाटतं एकदम. आणि मग ह्याच्यावरती आपण टाकायचं कांदा अँड कांदा. एम आय राईट और एम आय राईट? आय एम ऑलवेज राईट. काकडी खाली घातली बस. आणि मग ह्याच्यावरती आपण चाट मसाला जरासा स्प्रिंकल करायचा. चाट मसाल्यावरती स्प्रिंकल करता जरासा खाली बटरवरती पण गेलेलं आहे, बटरच्या आतमध्ये गेलेलं आहे. दुसऱ्या ब्रेडवरती जो ह्याच्यावरती जाणार आहे त्याच्यावरती ग्रीन चटणी लावायची. आणि मग हे असं करायचं. बटर लावते. ओके ओके ओके. मग हे ओपन करायचं, पहिला गॅस लावायचा. लुक ॲट दिस. कार्टून मध्ये दाखवायचे ना, स्पॉन्ज बॉब मध्ये वगैरे सँडविच कधी दाखवलेलं असं दिसायचं, फक्त बाजूला इकडनं असं जरा पानं निघायला पाहिजे होती. हा एक्झॅक्टली किती भारी दिसतोय. वाव. आता दुसरा करतोय. दोन्ही करून झाल्यावरती आम्ही दोघं बसणार खायला. मस्त एकदम कुरकुरीत पण झाला. गुड, थँक्यू सो मच. मेन टेस्ट कशामुळे लागते, चटणीमुळे. सगळ्या चटण्या लागतात. येस. आणि चाट मसाला तो पण लागतोय. गुड. आता मी खाऊन बघतो आणि ब्लॉग कंटिन्यू करूया. तुम्हाला कालपासून सांगत होतो की मी कुठेतरी बाहेर जाणार आहे, म्हणून मी रेडी होणार होतो. पण मला सकाळी रेडी व्हायचा टाइम नाही भेटला, कारण की ऑलरेडी वी आर टू मच लेट. दीदी आणि यश तिकडे फोटो काढतायत आणि वी आर गोईंग. मी तुम्हाला दाखवतो, माझा आउटफिट एकदम नीटपैकी दाखवेल. पण आता बघा, हे आहे लोकेशन एअरपोर्टच्या बाजूला. आम्ही दाखवतो आता आतमध्ये जाऊन तुम्हाला.
नमस्कार गाईज, आम्ही फायनली इथे पोहोचलेलो आहे. तुम्हाला जरा माझं आउटफिट बघा, खूप चांगलं दिसतं. दीदीने जराशी हेल्प केली आहे स्टाईल करायला आणि आम्ही पण आहोत. दीदी बघा, दीदी आणि यश आहेत. तुम्हाला त्यांचं पण आउटफिट दाखवतो. बघू आता. इव्हेंट ऑलरेडी कंटिन्यू झालेला आहे. इकडे मी तर तुम्हाला सांगतो G24 तास हे पुरस्कार आहे, मराठी सन्मान पुरस्कार. तर सगळे ॲक्टर्स वगैरे पण आले. तसं एकदम असं मजा येते फुल. असं मी पहिल्यांदा रेड कार्पेट बघितलं ना आणि एक्सपिरियन्स केलं तर मजा येते बघायला. आणि हे दोघं बघा, हाय गाईस, दीदीचं आउटफिट बघा. कसं वाटतं कसे वाटतं आम्ही तिघं जण. मस्त वाटतं. कसं वाटतं एक्सपिरियन्स? भाई जाम मजा येते. मोठ्या स्टार्सच्या मध्ये आपण असं रेड कार्पेटवर चालतोय त्या. मला तर खूप मजा येते. फोटो तुमच्याच काढले, मेरे पास कुछ नाही. मॉडेल चांगला पाहिजे त्यासाठी. हा काढ ना अजून फोटो. मॉडेल चांगला पाहिजे. ऑब्विसली प्राजक्त माझी सगळ्यांची फेवरेट आहे. काय करू रॅन्डम मला सांग. आता इथे ॲक्टर्स, आपल्या मराठी ॲक्टर्सचा इंटरव्ह्यू चालला आहे. तर प्राजक्त माही आली आहे. ऑब्विसली प्राजक्त माही सगळ्यांची फेवरेट आहे, माहितीच असेल. मला तर मजा येते बघायला, कारण की फर्स्ट टाइम इव्हेंट आहे. दिसतोय करोडचा खर्च केलेला आहे. माझा आउटफिट आता म्हणजे नीटपैकी दाखवायला जमत नाहीये, पण आता इव्हेंट चाललाय ते जरा एन्जॉय करतो, तुम्हाला पण दाखवतो. बाकी मस्त चाललंय. किती मंत्रमुग्ध असू शकतं हे मला वाटतं या वादनावर सगळ्यांना लक्षात आलं असेल. आणि भान जपलंय आणि त्याच जाणीवेतून महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी सुरू झालेला आमचा तुम्ही लोक बघताय. जर मला सापडलं माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला असे ओबड शब्द नाही ऐकायला भेटणार. एवढं कॉन्फिडन्सने बोलतात कारण की टेलिप्रॉम्प्टर आहे. मी पहिल्यांदा बघितलं. ऑब्व्हियसली टेलिप्रॉम्प्टर इज मस्ट त्यांच्यासाठी, बट मी फर्स्ट टाइम बघितलं. तिथे पण हेच डिस्कशन चाललंय. आंघोळकर गोरा खुशी हळदीला आंघोळ. आमच्या घरी पाणी 7 वाजता येतं. 3 तास हळदीमध्ये मॅरिनेट होऊन बसलेलो असतो. लोक मला वडापाव बोलून झाले आणि खूप प्रॉब्लेम होतो. जसे माझे मित्र होते, माझ्याबरोबर लपाछपी नाही खेळायचं लहानपणी, की तू अंधारात लपलास तर आम्ही नेहमी डाईन देणार. बरोबर नाही. माझी आजी मला सफेद बनियन नाही द्यायची, म्हणजे कलर लागेल काय असतं. घाम येतो, सॉस येतो. मला माझे टीचर होते, ते मला शाळेच्या नाटकात नाही घ्यायचं. म्हणायचे अनिश यू आर टू डार्क फॉर दिस रोल. आणि माझं म्हणणं असायचं सर कावळ्याचा रोल आहे, पावडर लावून काय प्रेशर मध्ये 15व्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्या आणि जडेजा खेळतात. तेवढ्यात माझ्या मागून एक आवाज आला, अनिश इंडिया अजूनही मॅच जिंकू. सर्वोत्कृष्ट अभिनेता चित्रपट विभाग आता थांबायचं नाही साठी भरत जाधव. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चित्रपट विभाग विजेती आहे फुलवंती चित्रपटासाठी प्राजक्ता माळी. आम्ही दोघं मिळून थांबलोय. कधीपासून मॅनिफेस्ट आली आता येते. गौरांग तिला पकडणार आहे, कारण की मी जाऊन विचारणार गौरांगला नाही तसं म्हणणार ना. हो, कसं नाही म्हणणार. एवढी भूक लागली की माझे हे आतड्याचे दुखत आहे. म्हणजे कावळ्याचा बोंबाल नसतो झालंय माझा आतडे. खूप भूक लागली. 11:15 झालं ना. 11:15 ना. पनीरची भाजी आहे, फ्राय करी आहे, दही वडा आहे, काहीतरी आहे, पापड आहे, राईस आहे. हिने टेस्ट करून झालेली आहे. पालक पनीर, मेथी पनीर. थाय करी खाल्ली का? थाय करी. हिने दाल मखनी घेतली आहे, मी थाय करी घेतली आहे. आम्ही असं स्विच मारणार. थाय करी चांगली आहे, बेस्ट. हा बघ, डायरेक्ट डिझर्ट. हे तुझ्या नाण्याची काम तू चॉकलेट बोलली यार. काय रसमलाई मागते आता. नमस्कार मित्रांनो, मी आता इव्हेंटमधनं परत आलेलो आहे. वाजलेले आहेत डायलवाला काटा, जरा वेळ लागतो मला वाचायला. 12:30 वाजलेले आहेत. तर मी विचार केला की चला नीटपैकी तुम्हाला आउटफिट दाखवणार, कारण की आउटफिट घालायला जरा माझं असं हे झालेलं.
आणि मग नंतर ते झालेलं. काय झालं माहिती आहे का, मी आउटफिट वेगळा प्लॅन केलेला, बट जरासं XYZ झालं, 19-20 जरासं हो गया. सो मला लगेचच वेगळा आउटफिट प्लॅन करावा लागला. मग आता मी तुम्हाला दाखवतो माझा आउटफिट. मी जरासा स्लो झाला असेल, हँग झाला असेल, कारण की मी मनातनं झोपलेलो आहे, बट बाहेरून मी जागा आहे कारण की मला ब्लॉग करायचा आहे. तर हे बघा, 3, 2, 1 गो. बघा, नीचे आओ रुको, हात लगेगा. हे बघा, भारी दिसतंय ना. खाली मी हे वाले शूज घातलेले, याचे पाठी आहेत. हे बघा, मस्त आहे ना, भारी आहे ना. हे बघा, हे H&M मधनं घेतलेलं आहे, यशने घेतलेलं आहे. हे यशचं आहे, माझं नाही आहे. हे आणि हे म्हणजे असं बीच कलर काहीतरी, बीच माउंटन, ठीक आहे, बेज कलर काहीतरी हवा होता. आणि हे जरासं लाईटर शेड, कारण की हे दोन्ही जरा मॅच केलं पाहिजे म्हणून. आणि हे नाहीतर अगोदर मी माझ्या फीडमध्ये ना तुम्हाला एक फोटो दिसेल इंस्टाग्रामच्या फीडमध्ये, मी सफेद कोट, व्हाईट शर्ट आणि तशाच सेम पॅन्ट घेतलेली, मी ते घालून जाणार होतो. पण मी विचार केला की वाय नॉट असं काहीतरी घालून जाऊया, कूल, नवीन काहीतरी एजाज, ठीक आहे, काहीतरी कूल वाटेल म्हणून मी विचार केला की त्याला घालून जाऊया. मग गेलो. इव्हेंट एकदम मस्त होता, दीदी पण मस्त दिसत होती, यश पण एकदम मस्त दिसत होता, आणि इन्सेपरेबल ज्यांनी तुम्हाला आम्ही दाखवलं व्हिडिओमध्ये ते पण खूप मस्त दिसत होते. तर आम्ही सगळे गेलो एकसाथ. आणि मग इव्हेंट ऑलरेडी चालू झालेला, आम्हाला जरा वेळ झाला. आम्हाला नाही, दीदी शिवानी 2ला वेळ झालेला कपडे घालायला, म्हणून आम्हाला वेळ झाला. मग तरी गेलो आम्ही. इव्हेंट मस्तपैकी चालू झाला. रॅम्पवॉक होता, रॅम्पवॉक नाही होता, हे होतं, काय बोलतात त्याला, लाल असतं ना ते, रेड वेल्वेट बोलतात का, काय बोलतात, काहीतरी बोलतात, लाल पडदा वगैरे, रेड कार्पेट होता. मग दीदी होती, त्याच्यावर यश होता. हा, G24 तास मराठी सन्मान सोहळा होता. त्याच्यामध्ये सगळे चित्रपट सृष्टी मधले सगळे आलेले आणि आपल्या नाट्यसृष्टीमध्ये पण आलेले. तर सगळ्यांना बघून असं मजा आली, कारण की मी लहानपणापासून अवॉर्ड्स बघतो. तर असे घरी माहिती लहानपणापासून असे कधी अवॉर्ड्स असायचे तर सगळे घरी असे सगळे बसायचे आणि मग टीव्ही लावून बसायचे, चला अवॉर्ड कोणाला भेटते बघूया. मग ते आम्हाला असं प्रत्यक्षात बघायला भेटलं म्हणून जास्त मजा आली. सगळे गप्पा मारत आम्ही आलो. आणि मग वगैरे काय नाही. आणि आज कोजागिरी, तर तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, ठीक आहे. तर इथे एक कोजागिरी होती बिल्डिंगमध्ये, तर मम्मी आणि पप्पा कोजागिरी सेलिब्रेट करत होते. चंद्र एनर्जाइज्ड मसाला दूध, आपले बोलतात ना चंद्र एनर्जाइज्ड ड्रिंक्स पियायचे असतात त्या दिवशी, कारण की इट इज व्हेरी मच स्ट्रॉंग. लहानपणापासून अशी कोजागिरी जेव्हा असायची ना, गच्चीवरती आम्ही जायचो, जुन्या घरी गच्चीवरती आम्ही जायचो आणि मग हे करायचो, पावभाजी खायचो, गरबा खेळायचो आणि मग दूध प्यायचो, मसाले दूध. आणि मग नंतर बघायला गेलो तर व्लॉग मी चांगल्यापैकी केला आणि रील पण केली आणि मग फोटोज पण काढले भरपूर, कारण की एवढा आउटफिट घालून गेले तर फोटो काढायला नको. मग फोटो वगैरे पण काढले आणि मग मी ते पोस्ट करेल. ओके. तर आजचा दिवस खरंच खूप मजा होता, मजा आली, मला खूप मजा आली. एक पॉईंटला मला असं वाटलेलं की यार आज दिवसभरात मी खूप थकलेलो, म्हणून मी सकाळपासून ब्लॉग एवढं केलं नाही. पहिला लिफ्टमध्ये अडकलो, बाल्कनीत अडकलो, लाईट गेली, रील बनवताना कन्स्ट्रक्शनचा धोबड आवाज, एवढंच पकलेलो ना मी दिवसभरामध्ये. म्हणून आणि तुम्हाला बोलू, निघायच्या जस्ट अर्धा तास अगोदर मी फ्री झालो आणि मग लगेच आंघोळ केली आणि मग निघालो. विचार करा, केला का विचार. नमस्कार गाईज, गुड मॉर्निंग. माझी आता गुड मॉर्निंग आहे. आजच मी आता व्लॉग टाकतोय, एडिट केला आणि आता व्लॉग टाकतोय. मला फक्त एक गोष्ट ह्याच्यामध्ये ऍड करायची होती. काल आम्ही कांतारा मूवी बघायला गेलो आफ्टर ऑफिस. कांतारा मूवी एवढा मस्त होता ना, मला खरंच खूप आवडलं. मग मी विचार केला की एक सेगमेंट ऍड करतो या व्हिडिओमध्ये आणि त्याची एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. पण मला खरंच तो मूवी खूप आवडला, जे ऑथेंटिसिटी होती आणि ते रिषभ शेट्टीची जी ऍक्टिंग होती आणि बोलतात ना फुल त्यांनी स्टोरी लाईन जशी बिल्ड केलेली आणि रॉयल एस्थेटिक्स दाखवलेले आणि वरून सगळी जी आपली हिस्ट्री असते ते जे 2 गॉड असतात त्या 2 गॉडचं डेपिक्शन आणि अख्खी स्टोरी एकदम रॉनेस, एकदम खूप मजा होती. आणि असं वाटलंच नाही की 3 तास बसलेलो मूवी बघायला आणि कधी मूवी संपला कळालंच नाही. असं वाटत होतं की यार मूवी अजून संपायला नाही पाहिजे होता यार, असं वाटत होतं. पहिला मूवी आहे जो 3 तास मी मूवी बघत होतो थिएटरमध्ये आणि असं वाटलंच नाही की 3 तास झाले. वरून असं वाटलं की अजून मूवी असला पाहिजे होता, जरासा अजून मोठा मूवी असला पाहिजे होता. लास्टचे 3 तास मूवी बघायला गेलेलो मी, एक ॲनिमल वगैरे, मला खूप बोर झालेलं. आता हा मूवी मी फर्स्ट टाइम असं 3 तास बसलेलो थिएटरमध्ये की भाई मला बघायचं मूवी.
खूप मस्त होता. आणि सॉन्ग, बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे एकदम मस्त. आणि व्हिज्युअल्स तर खूपच मस्त होते. जर तुम्ही ठाण्यात चालले तर कोरामॉलमध्ये जा हा मूवी बघायला. IMAX मध्ये जास्त एक्सपिरियन्स तुम्हाला चांगला भेटेल. बट खूपच मूवी चांगला होता. तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुमची रिव्ह्यूज या व्हिडिओचे आणि कांतारा मूवी तुम्हाला कसा वाटला जर तुम्ही गेला असाल तर. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा. मी जी जोगितास सिनेमा अवॉर्डला गेलेलो, मला एक्सपिरियन्स खूप चांगला होता. रेड कार्पेटवरती जरा फोटोज वगैरे काढले, ते आता मला पोस्ट करायचे आहेत. त्याच्यानंतर बस मस्त गेला दिवस. आणि लोकांशी भेटलो पण, इन्सेपरेबल जर्नीशी पण भेटलो, त्यांच्यासोबत पण चांगलं जरा कनेक्ट झालो. आणि मग नंतर ब्लॉग पण केला. पहिल्यांदा असं बाहेर केला ना ब्लॉग कुठेतरी चांगला इव्हेंटच्या वेळेला. फर्स्ट इव्हेंट जो ब्लॉगमध्ये घेतला मी, ह्याच्या अगोदर स्मॉफ इव्हेंटला गेलेलो. पण खरंच खूप मजा आली ब्लॉग करायला. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. आणि मला फीडबॅक द्या कमेंट सेक्शनमध्ये. लास्टचा चॅलेंज व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो बघा, दिस ऑर दॅट चॅलेंज मी केलेला मम्मीसोबत. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.